नमस्कार. आज मराठीचा दिवस, माय माऊली मराठीचा दिवस. आपण सगळेच एक गाणं सगळ्या रीलवर ऐकतोय आणि ते म्हणजे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मी जरा वेगळं सांगतो, लाभले आम्हास भाग्य वाचतो मराठी. आम्ही मराठी वाचतो आहोत याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे. मंडळी, मी काही आज मराठी दिवसाचं महत्त्व आणि त्यातल्या साहित्याचं महत्त्व सांगायला आलेलो नाही. मी जे काही वाचलंय ते प्रत्यक्षात कसं आणता येतं ते सांगतोय. वि स खांडेकरांना आपण ओळखत नाही असं नाही. मराठी माणूस विरळच जो वि स खांडेकरांना ओळखत नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांची ययाती आपण तर विसरूच शकत नाही. त्या ययातीतलं एक वाक्य मी वाचलंय, ते तुम्हाला ऐकवतो आणि मग हा सगळा विषय सांगतो. ययातीत वि स खांडेकर खूप छान वाक्य एक लिहितात, लांब आहे. हे उन्मत्त सागरा उगीच गर्जना करू नकोस. या क्षणी दैव तुला अनुकूल आहे म्हणून भूमीचा एक एक भाग जिंकत तू पुढे चाललायस. पण थोडा काळ थांब, ते उलटले म्हणजे त्याचा प्रताप तुला कळून येईल. जिंकलेला भाग परत करत नतमस्तक होऊन परत जावं लागेल. भरतीला आलेल्या सागरासाठी वि स खांडेकरांनी वापरलेलं हे वाक्य मला आजच्या काळात बरोबर लागू पडतं, म्हणून जागतिक मराठी दिनाच्या दिवशी मला हे सांगावंसं वाटतं. खांडेकर सागरासाठी लिहितात, हे उन्मत्त सागरा उगीच गर्जना करू नकोस. तसं नशीब, दैव, राजकारणातल्या एका व्यक्तीला सुद्धा कदाचित असंच वाक्य सांगत असेल. काही वाक्य 50-50 वर्ष, 60-60 वर्ष आधी लिहिलेली तंतोतंत कशी लागू असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. एक काळ देशाचे भावी पंतप्रधान म्हणून गणल्या गेलेले शरद पवार, राजकारणात वाटेल त्याला पदावरून खेचण्याची क्षमता असलेले, वाटेल त्याला पदावर बसविण्याची क्षमता असलेले, स्वतः फार कमी वेळा पण कोण काय व्हावं याची बेरीज वजाबाकी करून ठरविणारे शरद पवार देशाचे भावी पंतप्रधान होते. तेव्हा अनेकांच्या विषयी अशाच अनेक गोष्टी बोलत होते. अनुकूल स्थिती होती म्हणून शरद पवार कोणाला काहीही बोलायचे. शरद पवार काय, शरद पवारांच्या कन्या सुद्धा काहीही बोलायच्या आणि त्यांचे नातू रोहित पवार सुद्धा काहीही बोलायचे. अनुकूल परिस्थिती असली आणि असा उन्माद दाखवला की काय गडबड होऊ शकते. जिथे पंतप्रधान कोण व्हावं, मुख्यमंत्री कोण व्हावं याचा निर्णय शरद पवार घेत होते, तिथे परिस्थिती बदलताच शरद पवारांना खासदार कोणीतरी करावं यासाठी व्यवस्था बघावी लागते. हे उन्मत्त सागरा उगीच गर्जना करू नकोस. मला ते गाणं सुद्धा, म्हणजे हे खांडेकरांचं खूप जुनं झालं. आज मराठी दिवस आहे म्हणून मी मराठीच्या कवितांचा, लेखनाचा संदर्भ देऊन सांगतोय. ती नवीन जोशींची कविता आहे ना, भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही, आणि मग लगेच वाजायचं, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नवी. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही अशी स्थिती असली पाहिजे. मी शरद पवारांच्या आयुष्याकडे बघून हेच शिकतो की अनुकूल परिस्थितीत उन्माद दाखवला आणि प्रतिकूल परिस्थितीत काय करावं लागतं. एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीत शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंची, आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुप्रिया सुळे याचकाच्या सारख्या, मी हा शब्द वापरतोय तेव्हा माझ्याही मनाला यातना होत आहेत, अगदी गहिवरून येऊन म्हणतायत की साहेब खासदार व्हावेत असं मला वाटतं. आमची इच्छा तशी आहे की साहेबांनी परत एकदा राज्यसभेवर जावं. साहेबांनी कोण राज्यसभेवर जावं की नाही हे ठरवायचा निर्णय घेतला जायचा. साहेबांनी कोण मुख्यमंत्री व्हावं हे ठरवायचे, त्यांच्या ठरवण्यावरच चालायचं. तिथे सुप्रिया सुळेंना साहेबांनी व्हावं आणि त्यासाठी लोकांनी मदत करावी असं वाटतंय. त्यांच्या तोंडून ऐका ना. आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला, मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने
आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार आहोत. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. सुप्रिया सुळे साहेबांना राज्यसभेवर जाण्यासाठी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांना नियुक्त करतात. कशासाठी? याच्या त्याच्या दारी जाऊन पाठवा की साहेबाला ही विनंती करण्यासाठी. म्हणजे हा संबंध प्रेमाचा आहे आणि प्रेमात झालं पाहिजे असं त्या म्हणतात. उद्धवला ठाकरेंना भेटेन, काँग्रेसला भेटेन, प्यार के नाम पे दे दे बाबा म्हणेल, हे स्वतः सुप्रिया सुळे सांगतात. ऐका. अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे, त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लिडरशिपला भेटीनच. काल योगायोगाने खरं प्रियंकाजी काल मीटिंगला ज्या मी असणार होते त्या असणार होत्या, पण त्यांच्याकडे काही पर्सनल काही अडचण आल्यामुळे त्या आल्या नाहीत काल, पण त्यांचीही वेळ मागू आपण. पण सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. भरतीची लाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. हे उन्मत्त सागरा उगीच गर्जना करू नकोस, कळलं ना? हे असं असतं मंडळी. आपण नेहमी असंच करत असतो, असेच वागत असतो. आपल्या अनुकूल स्थितीमध्ये फार काही मिळवायचा प्रयत्न करतो आणि प्रतिकूल परिस्थिती आली की शरणागत होऊन जातो. म्हणून म्हणतात आयुष्यात नेहमी काळजी घेतली पाहिजे की अनुकूल परिस्थितीत आपला उन्माद दिसला नाही पाहिजे. अनुकूल परिस्थितीत काय काय बोललं जात होतं, साल्यानो आम्ही तुमचा देव घडवला, आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत. अनुकूल परिस्थितीत काय बोललं जात होतं, पहिल्यांदाच बघतोय छत्रपतींची नियुक्ती पेशवे करतायत. अनुकूल परिस्थिती असली की माणूस म्हणतो काय समृद्धीवर अपघात झाला की लोक देवेंद्रवासी होतात. हे सगळं अनुकूल परिस्थितीत असतं. आणि प्रतिकूल परिस्थितीत हे नातं प्रेमाचं आहे, ते प्रेमाचं नातं निभावलं पाहिजे, झालं पाहिजे. शरद पवार राज्यसभेवर जावे की न जावे हा निर्णय महाविकास आघाडीने घ्यायचा आहे. ते घेतील. कदाचित काँग्रेसनं ती जागा आमचीच असं सांगितलंय. आदित्यला प्रियंका चतुर्वेदी तिथे गेल्या पाहिजे असं वाटतं, तर प्रियंका चतुर्वेदी आत्ता गेल्यास पुन्हा आपलं कसं असं संजय राऊतांना वाटतंय. कारण शिंदेंचे तर कोणी मदत करणार नाहीत. त्यामुळं ही अशी याचकासारखी स्थिती आणून खासदार करता का कोणी खासदार एवढं म्हणावं लागतंय. बस जागतिक मराठी दिनी मला हे आठवलं म्हणून तुम्हाला सांगून टाकलं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज